रिक्षा चालक आहेत त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. काका, यावेळीचे खासदार कोण असणार, तटकरे की आनंद गीते? या सभेचे खासदार हे तटकरे सुनील साहेब येणार याची आम्हाला 100% खात्री आहे आणि त्याने आल्यानंतर आमच्या रिक्षावाल्यांचे प्रश्न सोडवावेत. आमच्या उपासमारीचं वेळ आलेले जे परमिट भरमसाठ वाढले, शहरामध्ये लोकसंख्या कमी आहे पण परमिट जास्त झालेले, ती परमिट कमी करण्याचं काम करावं अशी आमची त्यांना एक सूचना आहे. आणि तटकरे साहेब यावेळेला निश्चितपणे 101% येणारच अशी मी रिक्षावाला स्वतः माहिती देतो. अगदी आपल्यासोबत अजून काही रिक्षा चालक आहेत. काका, तुम्ही इथेच थांबा. काका, तटकरे साहेब किंवा आनंद गीते यापैकी कोण खासदार व्हायला पाहिजे? तसं मला गेलं तर आजपर्यंत कामं बऱ्याच दोघांनीही केली आहेत, विषय तो नाही. पण आता ह्याच्यात सिस्टममध्ये असं वाटतं की तटकरे यायला पाहिजे. पण तटकरे साहेबांनी अशी कोणती कामं केलीत, विकासाची कामं, जे तुम्ही सांगू शकता? सांगता येत नाही, पण बरीच स्थितीने कामं केलेली आहेत. अच्छा. हा, बरीचशी कामं केलेली आहेत. पण आनंद गीतेने कोणती कामं केली नाहीत असं तुम्हाला वाटतंय? आनंद गीते साहेबांना आम्ही इथल्या जनतेने 4 वेळा निवडून दिली. विकास कामाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आमदार भरत शेठ यांच्या माध्यमातून जो विकास झाला, जल जीवन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन योजना राबवली, तळागाळातल्या माणसाला पाणी मिळालेलं आहे. आम्हा सर्व गोरगरिबांची अशी इच्छा आहे यावेळेला जे हे सरकार आहे हे पुन्हा एक वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आणि त्यांचे हात बलकट करण्यासाठी आम्ही तटकरे साहेबांना निवडून देणार, म्हणजे देणारच. शेवटचा एक प्रश्न की 2014चा आधीचा काळ, आधीचे दिवस चांगले होते की आताचे 2014च्या नंतरच्या आताचे दिवस चांगले आहेत, काय सांगाल? आताचा जो दिवस आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत आहेत, शेतकऱ्यांना पेन्शन 2000 लागू झालेली आहे, महिलांचे सोय अंगणवाडीचे झाले, पोलीस पाटलांना मानधन मिळू लागलेले आहेत. आताची परिस्थिती अशी आहे की प्रगतीवरती देश चाललेला आहे, प्रगती होते, पण सर्वसामान्य जो रिक्षावाला आहे त्याचा विचार केलेला नाही. म्हणून आमच्या ज्या भावना आहेत, वेदना आहेत, आमच्या रिक्षावाल्यांचा इथं आरटीओ कॅम्प झाला पाहिजे. आम्हाला पेणला जावं लागतं 100-150 किलोमीटर, तो इथं झाला पाहिजे. गीते साहेब एवढ्या वर्ष असून सुद्धा त्यांनी तो प्रश्न सोडवला नाही. मी तटकरे साहेबांना सांगतो, पालकमंत्री त्यांची मुलगी आहे, त्यांनाही माझा आव्हान आहे, भरत शेठना आमची विनंती आहे की तुम्ही आमचे प्रश्न सोडावे, आमची तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. अजून एक प्रश्न, महायुती की महाआघाडी, कोण जिंकणार? आम्हाला आजची जे सरकार आहे सत्तेमध्ये त्यांचेच खासदार आणि पंतप्रधान त्यांचेच होणार अशी आमची खात्री आहे.